आज विधान परिषदेत दिली। MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी CBT म्हणजेच संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली। विधान परिषदेत नियम 260 नुसार उपस्थित केलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या चर्चेला उत्तर देताना ते आज बोलत होते। वाढलेल्या पदसंख्येच्या पार्श्वभूमीवर CBT पद्धत अधिक उपयुक्त असल्याचं मंत्री शेलार यांनी स्पष्ट केलं। उमेदवारांना त्याच वर्षात परीक्षा घेऊन त्याच वर्षात नियुक्ती मिळवून देण्याचं उद्दिष्ट आहे। रिक्त पदं दीर्घकाळ रिक्त राहू नयेत आणि विद्यार्थ्यांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी भरती प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे। दरवर्षी 50 ते 60 हजार पदांची भरती वेळेत पूर्ण करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगत परीक्षांचं खाजगीकरण होणार नाही अशी ग्वाही शेलार यांनी यावेळी दिली। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।